तर आज आहे नवरात्रीतील दुसरा दिवस. ब्रह्मचारिणी माता ही नवदुर्गांपैकी दुर्गा देवीतील दुसरे रूप मानले जाते. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि तपस्याचे आचरण करणारी म्हणजेच चारिणी, यालाच ब्रह्मचारिणी असे म्हणतात. भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी सतीमातेने अनेक प्रकारची कठोर तपश्चर्या केली. 1000 वर्ष त्यांनी फक्त फळे खाऊन तपश्चर्या केली, तर उपास काळात त्यांनी ऊन आणि पावसांसारखा त्रास सहन केला. 3000 वर्ष त्यांनी जमिनीवर पडलेले फक्त बिल्वपत्र खाऊन तपश्चर्या केली. त्यानंतर ना बिल्वपत्रही सोडून त्यांनी काही न खाता तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांचे नाव अपर्णा असे पडले. कठोर तपश्चर्या करून सतीची जी क्षीण अवस्था झाली होती ती पाहून तिच्या मातेला दया आली. तपस्येपासून मुक्त करण्यासाठी तिच्या मातेने सतीला हाक मारली की उमा नको ग, थांब. तेव्हापासूनच सतीचे नाव उमा असे पडले. सतीच्या कठोर तपस्येपायी त्रिलोकात हाहाकार झाला होता. साक्षात ब्रह्मदेवांनी आकाशवाणी केली की हे सती, तुझी मनोकामना पूर्ण होईल आणि तुला भगवान शंकर पती रूपात मिळतील. ब्रह्मचारिणी माता सर्वांना अनंत फळे देणारी आहे. तिच्या उपासनेनेच सर्वांना तप, त्याग, वैराग्य आणि संयमाची प्राप्ती होते. तिच्या कृपा आशीर्वादाने मनुष्याला सर्वत्र विजय आणि सिद्धीची प्राप्त होते. धन्यवाद.